स्वामी, मी विनंती करते, माझा हात बरा करा ना, कृपा करा स्वामी, माझी बोट सरळ करा आणि माझा पायही बरा करा. स्वभावाला औषध नाही हेच खरं आहे. स्वभाव म्हणजे काय आजार आहे औषध नसायला? सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्याचा प्रकाश हळूहळू बदलत जातो. रे ज्या हवेत आपण श्वास घेतो ती हवा कधी मंद तर कधी वेगवान अशी बदलत जाते. अगर ऋतूप्रमाणे दगडाचा रंग बदलतो, वयाप्रमाणे शरीर बदलतं, मग काळाप्रमाणे माणसाचा स्वभाव का बदलू शकत नाही? जर चुकीची धारणा सोडली तर कशालाही नवा आकार देता येतो. माझी बोट सरळ झाली, माझी बोट सरळ झाली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शिव शंकर शंभो. दरवर्षी मूर्ती मीच घडवतोय, असं कधीच झालं नाही. या वर्षी मूर्ती आकारच घेत नाहीये. पाणी संपले, पाणी आणावं लागेल. मी आणते. काय चाललंय, काय होतंय? मूर्ती आकारच घेत नाहीये ही. लग्न झाल्यापासून माझं चित्त एकाग्र राहिलंच नाही. असं का होतंय कोणाच ठाऊक. अगं काय केलंस हे? थोडंसं पाणी टाकायचं होतं. आता कशी बनवू मूर्ती? तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझी मूर्ती आकार घेत नाहीये. का आलीस माझ्या आयुष्यात? तुझ्यामुळे माझं आयुष्य विस्कटलंय. हे कसं शक्य? पाटावरचं पाणी कुठं गेलं? हा चिखल घट्ट कसा झाला? हा चिखल मूर्तीचा आकार घेतोय. फार खुश होऊ नकोस तू. तुझ्या हातून पाणी सांडलं आणि हा चिखलाचा गोळा घट्ट झाला. हा निव्वळ योगायोग असू शकतो, बाकी काही नाहीये. आणि ऐक, मी संसार निभावू शकणार नाही. माझ्यासाठी गणेश भक्ती हाच माझा आत्मा आहे. तुझ्या अपेक्षा मी पूर्ण करू शकणार नाहीये. मला प्रपंचात रस नाहीये आणि कधीच नसणार. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर बुद्धिशेंदुराची.
पालवी बाळा, आज किती छान योग जुळून आलाय बघ. काल तुझा या घरातला पहिला दिवस आणि आजच तुला गोड पदार्थ बनवण्याचा योग जुळून आलाय. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पासाठी मोदक बनवायचे आज तुला. जा मोदक घेऊन ये. हो आणतेच. आजोबा, आता मामी मोदक बनवणार. मी खूप खाणार. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. झाले का ग मोदक? हो. सुरेख केलेत हा. अगो बाई, त्या पंचामृतात मी साखर घालायचीच विसरले बघ. तेवढी घालून येतेस का ग? बरं, पण हे मोदक मी आहे ना ग, मी डब्यात घालून ठेवते व्यवस्थित. सुनेने केलेला हा हलगर्जीपणा गोमुखच काय, पण आई बाबा सुद्धा सहन करू शकणार नाही. पालवी, काय होणार आहे बाई तुझं? पहिल्याच दिवशी सगळ्यांचा राग ओढवून घेणार बाई तू. बिचारी पालवी. स्वामी, तुमच्यासाठी मोदक आणलेत. ताईंनी मोदक झाकून ठेवले. आजोबा, मामीने मोदक आणले. हे असं कसं झालं? गोमुखा, बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखव. आता काही खरं नाही माझं. सगळं संपलंय. आता मज्जा येणार. स्वामी, आपल्याला विनंती करतो, आपण मोदक ग्रहण करावे. शिव शंकर शंभो. बघा, मामीने मोदक किती छान बनवलेत. थाळीत तर पिठाचे गोळे होते.
मग हे मोदक कुठून आले? स्वामींनी वाचवलं मला. हे कसं शक्य आहे? मी स्वतः ठेवले होते पिठाचे गोळे, पण हे मोदक कुठून आले? मग हिने बदलले की काय? मी तर माझ्या हाताने मोदक बनवलेले स्वामी. मग त्याचे पिठाचे गोळे कसे झाले स्वामी? शिव शंकर शंभो. हे कसं शक्य आहे? मी स्वतः त्या थाळीमध्ये पिठाचे गोळे ठेवले होते. त्या डब्यात पाहते, त्यात मोदक नक्की असणार. यातले मोदक थाळीत कसे? मी तर डब्यात ठेवले होते. त्या पालवीने तर नाही ना बदलले? काळजी करू नकोस, तुझे मोदक पोहोचले आमच्यापर्यंत. आणि हे पिठाचे गोळे तुमच्या करता नव्हते, हे जिच्या करता होते तिच्यापर्यंत पोहोचले. उगाच इतर कुणाच्या रागापायी देवाला वेठीशी धरू नये. तुम्ही देवाला जे देणार तेच तुमच्याकडे परत येणार. आजोबा, आता मी मोदक सगळ्यांना देणार. आई, हा घे मोदक. आजोबा, आता हे सगळेच मोदक मी एकटा संपवणार. बर, सगळे संपव.